पुणे मार्केट यार्ड परिसरामध्ये वंचितनं जाहीर निषेध आंदोलन असे पोस्टर्स हातात घेत आंदोलन केलेले आहे। तर दुसरीकडे काँग्रेस भवनासमोर काँग्रेसचं सुद्धा हे आंदोलन या ठिकाणी होतं। सद्बुद्धी लाभो ही पुण्याची संस्कृती हार त्यांच्या हातात आहे वॉचमनच्या कार्यकर्ते ज्यांना जे काँग्रेस भवन येथे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे। एकंदरीत मात्र कार्यकर्ते आहेत ते काँग्रेस भवन मध्ये जाण्यासाठी ठाम आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतो की पोलिसांच्या वतीने कार्यकर्त्यांना रोखण्यात येत आहे आणि नक्कीच पोलीस काय आम्हाला फक्त हार काँग्रेसच्या त्या वॉचमॅनला द्यायचा होता आणि त्यांनी महात्मा गांधींसमोर तो हार अर्पण करायचा होता। काँग्रेस या ठिकाणी आम्हाला जो हार आहे तो महात्मा गांधींच्या प्रतिमेस घालून एक शांततापूर्ण पद्धतीने हा विषय आम्हाला करायचा होता। आम्हाला कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेला तू इकडे ना अजिंक्य इकडे हॅलो या ठिकाणी आम्ही पुणे शहराचे अर्धवट असलेले अध्यक्ष प्रशांत जगताप यांना सद्बुद्धी लाभो। आज पुणे शहरामध्ये अजित डोवाल साहेबांचं मोठं स्वागत या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, परंतु संस्कृती मोडून प्रशांत जगताप चुकीचं आंदोलन करतायत। याच्या त्यांना सद्बुद्धी लाभो याकरता आम्ही गांधीजींना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपल्या देशाचे सुरक्षा सल्लागार अजितजी डोवाल पुण्यात आले, काय भावना अशी आहे की येणाऱ्या काळात आपण असं आंदोलन काँग्रेसला कुठलंही उत्तर देण्यासाठी आंदोलन हे नाहीये, कुणाला कुणी उत्तर देण्याची गरज नाहीये। आज एवढ्या आनंदाच्या क्षणाला काँग्रेसने आंदोलनच पुकारू नये अशी सर्व पुणेकरांची इच्छा असताना चुकीच्या पद्धतीत जे शहर अध्यक्षांनी अर्धवट शहर अध्यक्षांनी जे आंदोलन पुकारलं त्यांना सद्बुद्धी लाभो अशी आमची इच्छा आहे। पोलिसांनी अडवलंय, आम्ही कायदा सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण होऊ नये याची आम्ही नक्की काळजी घेत आहोत। पोलिसांनी जरी अडवलं असेल तरी त्यांनी आमचा हार आतमध्ये जाऊन गांधीजींच्या चरणी अर्पण केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत हे काँग्रेस भवन येथे दाखल झालेले आहेत आणि नक्कीच जे हार आहे तो आम्ही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार पोलिसांमार्फत घालू असं देखील कार्यकर्ते सांगत आहेत। मात्र आम्ही शांततेत हे आंदोलन करणार आहोत। एकंदरीतच जे भारतीय जनता पार्टी